नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव मिस्टर कोकणीकर. सर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की आपल्याकडे ज्या जुन्या बॅटऱ्या असतात किंवा ज्या आपण नवीन टॉर्चेस आणत असतो मार्केटमधून खरेदी करून, ज्या की आपण केव्हा ना केव्हा त्यांचा वापर करत असतो किंवा लाईट जाण्यामध्ये पॉवर बॅकअपसाठी आपण त्याचा वापर करत असतो, त्यासोबत इतर काही कारणासाठी आपण वापर करतच असतो. तर मित्रांनो, तशा प्रकारच्या ज्या बॅटऱ्या असतात तर त्या काही काळानंतर तुम्ही पाहिल्या असतील की त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतात, ज्यामुळे आपण त्यांना फेकून देतो. त्यांना असंच रिपेअर न करता त्यांना आपण फेकून देतो, म्हणजेच त्या बंद पडतात किंवा त्यांना चार्ज होत नाहीत किंवा त्याचसोबत चार्ज झाल्यावर त्यांचा जो बॅकअप असतो तो आपल्याला बरोबर मिळत नाही, त्यामुळे आपण त्यांना फेकून देत असतो. तर मित्रांनो, तशा प्रकारचे जे बॅटरीज असतात तर त्यांना आपण परत रिपेअर करून आपण त्यांचा पुनर्वापर जो आहे तो परत कसा करू शकतो हे तुम्हाला आज शिकवणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण न स्किप करता पूर्ण पहा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्याकडे आज काही अशा प्रकारच्या टॉर्चेस आहेत जे की तुम्ही इथे पाहू शकता. तर या वेगवेगळ्या प्रकारच्या टॉर्चेस आहेत, जसे की तुम्ही इथे पाहू शकता की दोन माझ्याकडे हेड टॉर्चेस आहेत आणि त्याचसोबत ह्या दोन आहेतच्या वेगळ्या प्रकारच्या टॉर्चेस आहेत जे की आपण रेग्युलरली वापर करत असतो. तर मित्रांनो, ह्या जेव्हा बंद पडतात तेव्हा आपण यांना काय करतो की डायरेक्टली आपण त्यांना कचऱ्यामध्ये फेकून देतो आणि यांचा आपण रियूज करत नाहीत. तर आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला शिकवणार आहे की अशा प्रकारच्या ज्या टॉर्चेस असतात वेगवेगळ्या प्रकारच्या, तर त्यांच्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सला आपण कशा प्रकारे इथे सॉल्व करू शकतो आणि त्याचसोबत यांचा जो रियूज आहे म्हणजेच यांचा पुनर्वापर आहे तो आपण इथे चांगल्या प्रकारे कसा करू शकतो हे तुम्हाला आज दाखवणार आहे या व्हिडिओमार्फत. तर इथे काही टॉर्चेस आहेत माझ्याकडे, ज्या की वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. जसे की तुम्ही इथे पाहू शकता की माझ्या हातामध्ये आता ही हेड टॉर्च आहे, जी की आपण डोक्याला लावून काही ना काही कामं अशी करत असतो घरातली. तर इथे तुम्ही बघू शकता की अशा प्रकारची टॉर्च आहे, जी की मी पूर्ण कचऱ्यामध्ये फेकून दिलेली होती, तीच मी इथे आणलेली आहे. तर इथे हे जे स्विच आहे ते स्विच मी ऑन ऑफ करतो, पण इथे अजिबात रिस्पॉन्स येत नाही LED कडून, म्हणजेच ही पूर्णतः डेड आहे. आणि त्याचसोबत ही जी हेड टॉर्च आहे तीही डेड आहे पूर्णतः, ही अजिबात वर्किंग कंडिशनमध्ये नाही आहे. तर ऑलमोस्ट सगळ्यात ज्या टॉर्चेस आहेत तर त्या सगळ्या टॉर्चेस इथे डेड आहेत काही, आणि काही बंद आहेत आणि काही चार्ज होत नाही आहेत, त्यामुळे यांना फेकून दिलेलं होतं. तर आज मी तुम्हाला यांना रिपेअर करून दाखवणार आहे आणि तुमच्याकडेही अशा प्रकारचे जर असतील कचऱ्यामध्ये टाकलेल्या, तर त्यांना तुम्ही परत रिपेअर करू शकता या व्हिडिओमार्फत. तर इथे तुम्ही बघू शकता की ही रेड टॉर्च आहे माझ्याकडे, जी नॉर्मल टॉर्च आपण रेग्युलरली वापरत असतो कॅम्पिंगला किंवा इतर कुठे घरात. तर लाईट जाण्यामध्ये याचा बराच वापर केला जातो कुठे कुठे. तर आता इथे तुम्ही बघू शकता, तर ही जी टॉर्च आहे ती तुम्हाला आता इथे चार्ज करून दाखवणार आहे की खरंच ही चार्ज होते की नाही. जर चार्ज होत असली तर इथे रेड जो इंडिकेटर आहे तो इथे ग्लो करणार. तर इथे डायरेक्टली AC 240 वोल्टमध्ये मी तुम्हाला इन्सर्ट करून दाखवणार आहे. तर इथे बोर्डमध्ये मी प्लग घालतो आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की ह्याची जी LED होती तर ती LED इथे अजिबात इथे ग्लो करत नव्हती, म्हणजेच आपल्याला इथे दाखवत नव्हती की चार्ज होते की नाही. तरी पुन्हा तुम्हाला दाखवतो. तर इथे तुम्ही बघू शकता की अजिबात हिचा इंडिकेटर आहे तो इंडिकेटर इथे पेटत नाही आहे, म्हणजे ही पूर्णतः डिस्चार्जर आहे आणि त्याचमुळे याची जी बॅटरी आहे ती आतमधनं खूप लो झाली असावी. त्यामुळे याचा जो LED होती तर ती LED इथे खूप लो असा प्रकाश देते. तर ह्याचं कारण जे आहे ते म्हणजेच चार्जिंगचा प्रॉब्लेम आहे या टॉर्चमध्ये. तर आता आपण दुसरी टॉर्च बघूया. तर ही सेम टॉर्च आहे तशीच, फक्त ही चार्ज आहे, पण ह्याच्यामध्ये जी चार्जिंगचा जो पॉर्ट आहे तो इथे ओपन होत नाही आणि त्यामुळे ही चार्जिंग होत नाही आहे तशा प्रकारे. तर आता आपण एक एक टॉर्च रिपेअर करायला घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता की या सगळ्याच्या टॉर्चेस आहेत, तर त्यांना टॉर्चेसला सगळ्यांना मी साईडला ठेवतो आणि एक एक टॉर्च मी घेतो इथे. तर इथे सगळ्यात पहिलं आपण ही टॉर्च चालू करून बघूया. तर हिच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की पूर्णतः डेड आहे आणि यामुळे याला फेकलेली होती. तर आता हिला मी पूर्णतः ओपन करतो आहे. तर सर्व जे टॉर्चेस असतात तर सगळ्या टॉर्चेसमध्ये वेगवेगळी सिस्टम असते ओपनिंगसाठी. तर इथे ह्याला बॅक साईडला स्क्रू आहेत 4. तर काही काही डायरेक्टली ओपनिंगसाठी, म्हणजे वरचं ग्लास काढल्यावर इथे डायरेक्टली ओपन होतात. तर काही असतात त्यांना इथे स्क्रू दिलेले असतात ओपनिंगसाठी, तर ह्याला स्क्रू होते, त्यामुळे आपण आधी स्क्रू ओपन करूया ह्याचे. तर इथे तुम्ही बघू शकता की मी किती इथे स्विच जो आहे तो स्विच इथे दाबतोय, पण अजिबात इथे वर्क होत नाही, म्हणजे अजिबात इथे प्रकाश देत नाही जी LED आहे ती. तर इथे स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने मी आधी हे काढून घेतो सगळे स्क्रू. तर इथे अशा प्रकारे मी स्क्रू काढलेले आहेत आणि हा जो बॅक साईड आहे ती बॅक साईड इथे ओपन झालेली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की याचा पूर्ण सर्किट बोर्ड आहे आणि त्याचसोबत एक लिथियम आयनची बॅटरी आहे. बॅटरी म्हणजेच हा सेल आहे अशा प्रकारचा, जो की तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिला असेल, जसे की पॉवर बँक्स, त्याचसोबत लॅपटॉप बॅटरी आणि त्याचसोबत आता ज्या बाईक्स आल्यात तर त्या बाईक्समध्ये अशा प्रकारचे खूप सेल वापरून ते जी बॅटरी आहे ती बॅटरी बनवली जाते. आणि
आणि आता ज्या ई कार्स आल्या आहेत तर त्या ई कार्समध्ये अशा प्रकारच्या खूप साऱ्या सेलचा इथे वापर केला जातो आणि त्यामार्फत इथे बॅटरी बॅकअप घेतला जातो. तर इथे जी आपली बॅटरी आहे तर त्या बॅटरीला आता मी चेक करून घेतो. तर तुमच्याकडे अशा प्रकारचा मल्टीमीटर असेल तर तुम्ही इथे चेक करू शकता. फक्त DC मोडवर इथे तुम्ही शिफ्ट करून ठेवा. तर इथे जी बॅटरी आहे ती बॅटरी आहे ती खराब आहे, कारण इथे तिचे अजिबात व्होल्ट दाखवत नव्हतं. तर तुम्ही हे सर्वप्रथम चेक करून घ्या, कारण जर तुमच्याकडे अशा प्रकारची टॉर्च असेल तर जास्त प्रकारे म्हणजे जास्त शक्यता आहे की ती बॅटरी खराबच असेल, त्यामुळे ही डेड झाली असेल. तर तुम्ही आधी बॅटरी चेक करून घ्या. नंतर ज्या आहेत त्या वायर्स चेक करून घ्या. तर माझ्याकडे सेम मॉडेलची अशा प्रकारची एक लिथियम आयनची ओरिजिनल बॅटरी आहे. तर तुम्ही बघू शकता इथे वोल्ट. तर ती आता मी इथे रिप्लेस करणार आहे. तर त्याआधी मी ही जी शोल्डर आहे तर ते शोल्डर ती वायरची आधी निकालून घेतो. तर इथे तुम्ही बघू शकता की अशा प्रकारचा सेल होता पहिला, जो की आपण बॅटरी म्हणून यामध्ये यूज केलेला होता. तर आता जी बॅटरी आहे माझ्याकडे ती 1600 mAhची आहे, म्हणजेच 1600 mAhची आहे. आणि हिचा बॅटरी बॅकअपही खूप चांगला होता मागे, कारण मी हिला बऱ्याचदा यूज केलेली होती. तर इथे तुम्ही बघू शकता की मी इथे शोल्डर करून घेतलेली आहे पूर्णतः, आणि इथे वायर्सचं कनेक्शन जे आहे तर ते वायर्सचं कनेक्शन इथे चांगल्या प्रकारे केलेलं आहे. तर आता मी ही यूज करून तुम्हाला दाखवतो. तर इथे ओपन असल्यामुळे थोडंसं हे लूज झालं, बोर्ड जो आहे तो लूज झाला. तर आता मी तुम्हाला इथे दाखवतो फिट करून. तर आता मी हा स्विच जो आहे तो ऑन करून तुम्हाला दाखवतो. तर इथे तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे हिचा जो टॉर्चचा जो फोकस आहे तो फोकस इथे तुम्हाला दिसला, म्हणजे जो प्रकाश आहे तो प्रकाश आता तुम्हाला इथे दिसलाच असेल. तर आता तुम्हाला दाखवतो, हा बघा. तर इथे जी बॅटरी आहे ती आपली, म्हणजेच ही टॉर्च जी आहे ती इथे पूर्णतः चालू झालेली आहे, म्हणजे ती पूर्ण वर्किंग कंडिशनमध्ये झालेली आहे. तर आता आपण दुसरी ही बॅटरी आहे, म्हणजे दुसरी टॉर्च आहे ती आता आपण इथे रिपेअर करू. तर हिचाही सेम प्रॉब्लेम आहे, फक्त ही अजिबात इथे वर्किंग करत नाही आहे, आणि हिलाही तसंच फेकून दिलेलं होतं, कारण ही पूर्णतः बंद होती. तर इथे तुम्ही बघू शकता फेकून दिल्यामुळे हे तो क्रॅक झालं असेल. तर म्हणजे जसं म्हटलं तसंच इथे जी सिस्टीम आहे ओपनिंगची, तर ती सिस्टीम प्रत्येक बॅटरीमध्ये प्रत्येक टॉर्चमध्ये वेगवेगळी असते. तर इथे तुम्ही बघू शकता की साईडला अशा प्रकारच्या बॅटरींचा पॉर्ट जो आहे तो दिलेला होता. तर कंपनीकडून मिळालेली जी टॉर्च असते तर त्या टॉर्चमध्ये 2 इथे सेल रिकमेंड केलेले असतात, पण इथे एक सेल आहे, म्हणजेच ही ओरिजिनल अशा प्रकारची टॉर्च नाही आहे हे इथे दिसून येतं. तर इथे जी वायर आहे ती वायर इथे बॅटरी बोर्डमधून निघालेली आहे, जो की बॅटरीचं हेल्थ चांगली राहण्यासाठी असतो आणि चार्ज चांगल्या प्रकारे होण्यासाठी असतो. तर इथे आपण ती आधी शोल्डरिंग करून घेऊ आणि बघू. तर इथे तुम्ही बघू शकता की जशी मी इथे शोल्ड केली तशीच इथे जी बॅटरी आहे ती, म्हणजेच टॉर्च जी आहे तिथे टॉर्च इथे चांगल्या प्रकारे ग्लो करते, म्हणजे जो ह्याचा प्रकाश आहे तो इथे आपल्याला मिळत आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की खूप चांगला असा प्रकाश आणि खूप मोठा असा प्रकाश इथे ही टॉर्च आपल्याला देत आहे. तर अशा रीतीने इथे दुसरी बॅटरी आपली आहे, म्हणजे दुसरी टॉर्च जी आहे ती इथे आपली चालू झालेली आहे. तर इथे ऑलमोस्ट आपल्या 2 टॉर्च ज्या आहेत त्या इथे आपण रिपेअर केलेल्या आहे. तर आता आपण ज्या रिपेअर करणार आहोत तर त्या ह्या नॉर्मल टॉर्च आहेत, जे की आपण रेग्युलरली यूज करत असतो. तर यांचा आधी आपण फॉल्ट बघून घेऊया नीट. तर इथे आधी मी टेप मारून घेतली, कारण हे जे होतं ते क्रॅक होतं, त्यामुळे इथे डायरेक्टली मी ते टेप मारून हे पूर्ण जॉईंट केलं. तर आता तुम्ही बघू शकता की पूर्णतः इथे चालू झालेली आहे. तर आता ही टॉर्च आपण रिपेअर करू. तर ह्या टॉर्चचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम म्हणजे ही चार्जिंगचा जो याचा पॉर्ट आहे तर तो पॉर्ट इथे ॲडॅप्टरचा इथे निघालेला आहे. म्हणजे इथे जो पिन्स आहेत तर त्या 2 पिन्स इथे निघालेल्या आहेत, ज्या की ह्याला निगेटिव्ह पॉझिटिव्ह करंट सप्लाय करतात आणि ह्याला चार्ज करतात. तर इथे आधी मी स्क्रू काढून घेतो आणि ह्या पूर्ण याला ओपन करतो या टॉर्चला. तर इथे तुम्ही बघू शकता की आतमधलं सगळं सर्किट इथे तुम्हाला दिसत आहे, म्हणजेच जे यूज केलेलं जातं, म्हणजे जो सर्किट बोर्ड असतो, चार्जिंग बोर्ड आणि बॅटरी, तर ही तुम्हाला सगळी इथे दिसत आहे. तर इथे काढते वेळी आपल्याकडून इथे ही जी वायर आहे बॅटरीची तर ती निघाली, आधी ती मी इथे शॉर्ट करून घेतो. तर याला मी आता टेप मारली आहे चांगल्या प्रकारे इथे.
तर आता आपण हे रिपेअर करू. तर इथे तुम्ही बघू शकता की छोटंसं हे बटन होतं जे की याला पुश करायचं, तर ते छोटं बटन इथे डायरेक्टली इथून निघालेलं आहे आणि इथे एक स्प्रिंग असते, तर ती स्प्रिंग आतमधून उडाली असावी कदाचित. तर त्यामुळे हे जे आहे ते अजिबात पुढे ढकलत नाही आहे, म्हणजे स्क्रोल होत नाही आहे. तर आता इथे मी काय करणार आहे की डायरेक्टली इथे जी शोल्डरिंग आयरन आहे, तर ते शोल्डरिंग आयरनने डायरेक्टली मी या बटनालाच इथे जे प्लॅस्टिक आहे ते प्लॅस्टिक इथे त्याला वेल्ड करून लावणार आहे. इथे तुम्ही बघू शकता. तर जे प्लॅस्टिक मटेरियल आहे ते यामध्ये यूज केलेलं, तर त्यालाच मी इथे मेल्ट केलं आणि त्यालाच तिथे चिकटवलं. तर इथे तुम्ही बघू शकता. तर आता ही जी सर्व बॅटरी आहे, म्हणजेच ही टॉर्चची आहे, तिला आता आपण पूर्ण पॅक करून घेऊया. तर ही ट्रिक आपली इथे पूर्णतः काम केलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रकारे इथे वर्क करत आहे. तर इथे आता आपण ही जी आपली एक शेवटची टॉर्च आहे, तर ती शेवटची टॉर्च आपण इथे बघूया. तर इथे तुम्ही बघू शकता की 240 वोल्ट AC इथे सप्लाय आहे पूर्ण, आणि ती मी तुम्हाला इथे चेक करून दाखवली. तर इथे पुन्हा एकदा मी तुम्हाला ही जी टॉर्च आहे, तर ती टॉर्च मी तुम्हाला इथे चेक करून दाखवली. तर इथे अजिबात इंडिकेटर शो होत नाही. तर आता मी ही ओपन केली पूर्णतः. तर इथे तुम्ही बघू शकता की ह्याचा जो कॅपॅसिटर आहे, तर तो कॅपॅसिटर हा पूर्णतः उडालेला आहे, म्हणजेच हा जळलेला असा कदाचित. तर केव्हा केव्हा ओव्हरलोडमुळे आणि ओव्हरचार्जमुळे हा जळून जातो. तर इथे आपण आधी बॅटरी चेक करून घेतली, तर इथे बॅटरी बरोबर आहे, पण जो कॅपॅसिटर आहे तो इथे फुटलेला तुम्हाला दिसतोय आणि त्यातमधून काहीतरी मेटलसारखं मटेरियल असं बाहेर आलं आहे, जे की तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, हा जो कॅपॅसिटर आहे तो इथे स्टेप डाऊन पॉवर करण्याचं काम करतो. म्हणजेच आपण जो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरतो, तर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर जो वर्क करतो तोच सेम वर्क हा जो कॅपॅसिटर आहे तो इथे करतो. आणि बऱ्याच अशा सर्किट्समध्ये अशा प्रकारच्या कॅपॅसिटर्सचा वापर केला जातो. जसे की फॅनचे रेग्युलेटर्स तुम्ही पाहिले असतील, तर त्या फॅनच्या रेग्युलेटर्समध्ये पण अशा कॅपॅसिटरचा उपयोग केला जातो आणि जे लेवल मेंटेन आहे ते इथे केली जाते. आणि त्याचसोबत अशा छोट्या मोठ्या सर्किट्समध्ये जसे की राईस लाईट्समध्ये आणि त्याचसोबत अशा प्रकारच्या टॉर्चेसमध्ये अशा प्रकारच्या या कंपोनंटचा वापर केला जातो मोठ्या प्रमाणावर. तर इथे तुम्ही बघू शकता की हा जो कॅपॅसिटर आहे तो कॅपॅसिटर आता पूर्णतः फुटलेला आहे आणि त्याला आपण बाजूला काढून ठेवलेला आहे. तर हा माझ्याकडे दुसरा एक कॅपॅसिटर आहे अशा प्रकारचा, तर त्यालाच आता मी इथे यूज करणार आहे. तर तुम्हाला दाखवतो की हे मटेरियल नक्की काय आहे ते. तर इथे तुम्ही बघू शकता की मी ह्या टेस्टरच्या मदतीने इथे हे जे मेटल आहे ते इथे मी काढलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की अजिबात इथे आतमध्ये फुटत नाही आहे किंवा काही त्याला क्रॅक वगैरे जात नाही आहेत. किती ते स्ट्रॉंग झालेलं आहे त्या मेल्ट झाल्यामुळे. तर आता मित्रांनो, आपण जो कॅपॅसिटर इथे आणलेला आहे आणि ज्याचा आपण यूज करणार आहोत तो आता इथे मी लावून घेतो आहे. तर इथे शोल्डर आयरनच्या मदतीने मी चांगल्या प्रकारे इथे याला लावून घेतो आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारचा जर चार्जिंग प्रॉब्लेम असेल तर इथे अशा प्रकारचा कॅपॅसिटर आधी तुम्ही नक्कीच बघा. कारण कॅपॅसिटर आणि बॅटरी ही जर चांगली असेल तर इथे आपलं ही बॅटरी आहे, म्हणजेच ही जी टॉर्च असते तर ही टॉर्च इथे चांगल्या प्रकारे वर्क करते. जर बॅटरी किंवा हा जो कॅपॅसिटर आहे तो खराब असेल तरी वर्क करत नाही किंवा चार्जिंग होत नाही. तर आता इथे सर्व लावून झालेलं आहे आणि त्यामुळे मी आता याला पूर्ण पॅक करतो आहे. तर आता तुम्हाला मी ते चार्ज करून दाखवणार आहे. तर इथे डायरेक्टली मी आता बोर्ड घेतो आहे 240 वोल्ट AC. तर इथे तुम्हाला दाखवतो. तर इथे तुम्ही बघू शकता की जी रेड LED आहे, तर ती रेड LED म्हणजेच इंडिकेटर तो इथे चांगल्या प्रकारे वर्क करतो आहे आणि आपल्याला शो करतो आहे की चार्जिंग होते की नाही. आणि त्याचसोबत जी फ्रंट LED आहे ती इथे चांगल्या प्रकारे वर्क करते आणि चांगला प्रकाश देते. तर ही काही वेळामध्ये इथे चार्ज होईल अशी खात्री आहे. तर मित्रांनो, आजच्या ज्या सगळ्या टॉर्चेस होत्या तर त्या सगळ्या टॉर्चेस इथे चालू झालेल्या आहेत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच मजेदार व्हिडिओसाठी आपली बेल आयकॉनची घंटा दाबायला विसरू नका.